नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। 1 फरवरी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प ठरेल कर्मचाऱ्यांना फायद्याचा, वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर, तर पगारही वाढणार। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका। 1 फरवरी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून आता या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यप्रमाणेच आता सरकारी कर्मचाऱ्यांना देखील भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत। यामध्ये आता महिला तसेच सरकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून खास करून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील काही मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात अशी शक्यता देखील आहे। सरकारी कर्मचारी अनेक दिवसापासून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करत असून आता आगामी अर्थसंकल्पात त्यांची ही अपेक्षा पूर्ण होणार आहे अशी शक्यता आहे। त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर वाढवून सरकारच्या माध्यमातून गिफ्ट दिले जाण्याची शक्यता आहे। त्याला जर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तर त्याचा अर्थसंकल्पीय खर्चामध्ये देखील समावेश केला जाणार आहे। फिटमेंट फॅक्टर हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित असून जर यामध्ये वाढ झालीच तर कर्मचाऱ्यांचे पगार आपोआप वाढण्यास मदत होणार आहे। जर आपण फिटमेंट फॅक्टरमधील वाढ पाहिली तर तो शेवटी 2016 मध्ये करण्यात आली होती आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,000 वरून 13,000 रुपयापर्यंत वाढ झाली होती। जर आता फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ झालीच तर किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये वरून 26,000 रुपये होऊ शकते। म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साधारणपणे 8 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच मूळ वेतन जर 18,000 रुपयावरून 26,000 रुपयापर्यंत वाढले तर महागाई भत्त्यात देखील वाढ होईल। त्यामुळे आता 1 फरवरी 2024 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतीत काय निर्णय घेतला जातो हे आता पाहणे उत्साहाचे ठरणार आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।